माऊलींचा आज पवित्र नीरा स्नान होणार आहे। माऊलींची पालखी सकाळी वाल्हेतून आता मार्गस्थ झालेली आहे। नीरा स्नान करून माऊलींची पालखी आज सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे। नीरा नदीचा घाट वारकऱ्यांनी अक्षरशः फुलून गेलेला आहे। नीरा नदीच्या घाटावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। रामकृष्ण हरी माऊली आज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं माऊलींचं नीरा स्नान या ठिकाणी होणार आहे आणि आपण हा संपूर्ण नीरा नदीचा घाट पाहतोय जो वारकऱ्यांनी अक्षरशः फुलून गेलेला आहे। हा लाखो वारकरी आहेत ते सध्या या नीरेमध्ये दाखल झालेले आहेत आणि सकाळचं जे स्नान आहे ते वारकरी याच नीरा नदीमध्ये करताना पाहायला मिळतात। आता माऊलींची पालखी या नीरेच्या विसाव्याच्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि अगदी काही वेळानंतर माऊलींची पालखी ही लोणंदकडे मार्गस्थ होत असताना याच ठिकाणी शाही नीरा स्नान आहे ते सुद्धा पार पडणार आहे। ही दृश्य सगळी आपण पाहतोय की वारकऱ्यांनी संपूर्णपणे हा नीरा घाटाचा जो परिसर आहे तो फुलून गेलेला आहे। याच नीरा घाटावरती जे दत्त मंदिर आहे या ठिकाणी सुद्धा वारकऱ्यांनी मोठी गर्दी केलेली आहे। ज्या वेळेस माऊलींची पालखी ही पुढे लोणंदकडे जात असते त्यावेळेस याआधी नीरा नदीवरती स्नान आहे ते वारकरी करत असतात। त्याचबरोबर माऊलींच्या पादुकांना सुद्धा या ठिकाणी शाही नीरा स्नान आहे जे पवित्र स्नान मानलं जातं ते सुद्धा घालण्यात येतं आणि अगदी काही वेळानंतरच माऊलींच्या पादुका सुद्धा आहेत ते या ठिकाणी आणल्या जातील आणि त्यांना शाही नीरा स्नान आहे ते सुद्धा घालण्यात येणार आहे। आणि त्याआधी आपण पाहतोय की वारकऱ्यांनी हा संपूर्ण नीरा घाटेचा जो परिसर आहे तो सुद्धा फुलून गेलेला आहे आणि अशा या पवित्र नीरा नदीमध्ये वारकरी सुद्धा स्नान करताना पाहायला मिळतात। कॅमेरामन निकेश मोरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, नीरा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।